तुम्ही साहेब? तुमचीच गाडी दुरुस्त करायची आहे का? हो, पण तुम्हाला कोणी पाठवलं? अहो साहेब, रात्रभर तुम्ही इथेच आहेत की, आणि हे बघून मला एका भल्या माणसाने फोन केला आणि मी इथे आलो. बरं, एक काम करा, गाडीचं बोनट उघडा, मला बघायचंय काय प्रॉब्लेम आहे ते. हो, तुम्ही वा पुढे, मी आलोच. ओके. सॉरी मिस्टर कानिटकर, म्हणजे मला कळलंच नाही माझा डोळा कधी लागला ते. खरंच सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला असं अवघडून बसावं लागलं. नो शान्वी, इट्स ऑल राईट. तुम्ही प्लीज असं गिल्टी फील करून घेऊ नका. मिस्टर कानिटकर, तुम्ही खरंच खूप चांगले आहात. म्हणजे तुम्ही रात्रभर माझ्यासोबत होतात, त्यामुळे मला अजिबात अनसेफ वाटलं नाही. खरंच थँक्यू. हॅलो. हॅलो जयंत कानेटकर, आता पुढच्या हप्त्याची वेळ झाली. पुढचा हप्ता 60,000 रुपये. कोण बोलतंय? कोण बोलतंय? अरे असे किती लोकांना हप्ते देणं बाकी आहेस तू? अरे मी तोच बोलतोय ज्याने आमराईत काय घडलं ते पाहिलंय. बघ, 1 रुपयाही मिळणार नाहीये तुला. आणि किती दिवस हे ब्लॅकमेलिंगचं नाटक चालू ठेवणार असतो? त्याच दिवशी मी तुला सोन्याची चेन दिली होती ना. अरे ती चैन किती दिवस पुरणार? हा? कधीच संपले ते पैसे. आता मला पैशांची गरज आहे आणि पुढचा हप्ता 60,000 रुपये. त्याच्या पुढचा हप्ता कधी लागेल ते मी नंतर सांगेन. कळलं? वेळ आणि जागा सांगतो तिथे येऊन पैसे देऊन जा. एकदाचे पैसे घेऊन जो काही विषय ना तो संपवून टाक. हे सारखं सारखं तुला अटेंड करण्यासाठी वेळ नाहीये माझ्याकडे. वेळ नाहीये? बघे, जागा आणि वेळ कळवतो, पैसे लवकरात लवकर घेऊन ये. नाहीतर तू काय केलंयस हे अख्ख्या जगाला ओरडून ओरडून सांगेन आणि तुला खडी फोडायला पाठवेन. कळलं? आता हा सांगणार मला मी कधी पैसे मागायचे ते. अरे मला जेव्हा जेव्हा पैसे लागणार तेव्हा तेव्हा मी तुझ्याकडे मागणार. आता माझ्या हातात क्रेडिट कार्ड लागलंय, त्याचा तर मी पुरेपूर वापर करणार. जयंत कानिटकर, आता स्वतःला जपायचं. हा, हे बघ, कुठल्याही बाईच्या आयुष्यातला ना हा काळ खूप नाजूक असतो. आराम करायचा, काळजी घ्यायची स्वतःची. काही वाईट साईड विचार मनात आणायचे नाही. बरं आई, तू नको इतकी काळजी करूस. मी अगदी छान काळजी घेतेय माझी. आणि सिद्धिराज आहेतच ना. अगं, तू काळजी घेशीलच आणि सिद्धू पण आहेच, पण वेळ काळ सांगता येत नाही ना ग. आपल्या जानूच्या बाबतीत काय झालं आठवतंय ना? मिसेस कानेटकरांनी कसलं तरी टेन्शन घेतलेलं होतं आणि म्हणूनच त्यांचं मिसकॅरेज झालं असेल. तो कठीण काळ विसरता येत नाही. तसा काळ पुन्हा कुणाच्याच आयुष्यात येऊ नये. नको काळजी करूस. जान्हवी, हा वहिनी, हा मलाच तुम्हाला सांगायचं होतं. म्हणजे खाऊ आम्ही भावनाताईसाठीच आणलाय, पण तुम्हीही खाऊ शकता थोडासा. हो बरं, भावनाताईची खोली वर आहे का? मी आलेच. जान्हवी, मला ना जरा महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. बोला ना वहिनी. बरेच दिवस झाला विचार करते की बोलायचंय बोलायचंय बोलायचंय, पण मन दसावत नव्हतं ग. पण आता नाही सहन होते. वहिनी, सगळं ठीक आहे ना? या घरात माझ्या भावनाताईला काही त्रास तर होत नाहीये ना? अगं, भावना एकदम व्यवस्थित आहे, तिचं काही प्रॉब्लेम नाहीये. पण मला तुझ्याविषयीच बोलायचं होतं. माझ्याबद्दल? हो जान्हवी, तुझ्या घरातले सगळे लोक तुझ्याशी खोटं बोलतात ना? खोटं
खोटं बोलतात म्हणजे? काही दिवसांपूर्वी तुझा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला होता. Na